ठीक आहे. हे लास्ट टाइम आपण जस्ट तशी पोझिस बनवलेली राईट. आज आपण ह्याचा ग्राफ नीट करणार आहोत. ओके ठीक. हे जे पोझिस तू बघतोयस ना ऑलमोस्ट आता कसं आहे की प्रत्येक पोजमध्ये एक पोज तर आहे राईट. ओके प्रत्येक पोजमध्ये म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक पोज आहे हे की नाही. ओके. प्रत्येक फ्रेमवर किती प्रत्येक लागले? 1 फ्रेममध्ये 2 3 प्रत्येक 4. फ्रेममध्ये आपण एक फॉर एक्झाम्पल मी सेट की केलेली आहे सपोज. ओके. प्रत्येक फ्रेममध्ये की आहे. येस 1 to 50 14. येस. म्हणजे पहिले तुम्ही 1 to 7चं हे केलं हे पोझिशन आणि परत त्याच 9 to 14 वर हे केलं, 8 to 14 वर त्याच हे केलं ना परत. अपोजिट आहे ना हे. राईट लाईक आहे ते लेफ्ट लाईक आहे. हा म्हणजे 1 वर जी पोज आहे ती त्याच्या अपोजिट 8 वर आहे. हां. तर आता आपण काय करणार आहोत ह्याचे ग्राफ नीट करणार आहोत. ठीक आहे. हे एकदम रफ पोझिस आहे. ह्याचे तू बघतो वरती खाली जर्क वगैरे खूप काय काय होत आहे. तर हे खूप रफ पोझिस आहे. तर ह्याच्याला एक एक करून ग्राफ नीट करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण वायचा ग्राफ आपण नीट करणार आहोत. तू बघ ना तर वायचा ग्राफ हो ना खूप ॲब्रप्ट होत आहे बघ. सगळ्यात खाली कुठला असला पाहिजे? डाऊन पोज असायला पाहिजे. हे ना जी ही आहे सगळ्यात खाली ही जी डाऊन पोज आहे राईट. पण ती सगळ्यात खाली असायला पाहिजे पण नाही. पण सगळ्यात खाली इकडे हे बघ डाऊन इथे हा 7 नंतर इथे हा पाय असा नाही झाला. पायाला पण इकडे रोटेशन 0 करायला पाहिजे. एक वरची पोज दाखव मला. एक वरची फ्रेम नंबर 1. त्याच्याच अपोजिट 8 वर आहे म्हणजे. त्याच्या अपोजिट 7 वर आहे. हां एकच्या अपोजिट 7 वर आहे. ओके. येस. तर आता सगळ्यात पहिले आपण वाय नीट करून घेऊया बेसिकली. आणि 8 वर तुम्ही कशी केलीत पोच? 1 वर जी होती तीच केलीत ना म्हणजे? जे 2 वरती आहे ती 8 वर आहे. ओके. मग 3 वरची आहे ती 9 वर आहे असं. येस है ना. 4 ची 10 वर, 5 ची 11 वर, 6 ची 12 वर. कळतंय ना. आणि 13 वर कशी असते पोच? 13 फ्रेम वर 13 फ्रेम वरती पोज रिपीट. 14 फ्रेम वरती रिपीट. 12 13 वर 12 वरती जी पोज आहे ती 6 5 वरतीची पोज आहे. सेट 6 वर असा हवेत येतो म्हणजे पूर्ण. हां ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले आपण ना त्याचं वाय ॲक्सेस नीट करूया. डाऊन पोज डाऊन इथून वरती यायला लागला इथे वरती आला. ठीक आहे. इथे अजून वरती कळलं. इथे अजून वरती आणि नंतर ही जी पोज आहे याला आपण असं करूया प्लॅटो स्प्लाइन करूया. स्प्लाइन राईट. कंट्रोल सी. हीच व्हॅल्यू आपण इथे टाकणार आहोत. नंबर 7 वर वी एंटर. कंट्रोल सी. कंट्रोल वी एंटर. ठीक आहे. आणि जी टॉपची पोज कुठली आहे ही ना कंट्रोल सी जी आहे आपली इकडची पोज. कंट्रोल वी एंटर. तर आपण काय करू शकतो ही मधली पोझिस डिलीट करू शकतो. ज्याच्याने जर्क होतं ते. गेटिंग इट. तर हे जरा स्मूथ होईल. ठीक आहे. तर हे थोडंसं आपण अजून वर करू शकतो. ॲक्च्युली हे 6 वरची पोज होती. ती पोज इथे यायला पाहिजे होती.
हे अप आहे ना, तेच अप, तेच अप, दिस पोर्शन कम हिअर. 5 तिकडे आली तर हे 11 वडे इथे यायला पाहिजे. ॲक्च्युली एक ते घेऊया. ठीक, हे जरा पहिले फायनल करून घ्यायचं. ठीक, त्यानंतर हे एकदा फायनल झालं ना, मग नंतर आपण आहे ना त्याला वायमध्ये स्टेट आहे, एक्समध्ये पण स्टेट आहे सध्या. ठीक आहे, सध्या पेल्विसवरती येऊया आपण. पेल्विसचं रोटेशनवरती, रोटेशन वायवरती. ठीक आहे, मधले की फ्रेम डिलीट करूया. ठीक आहे, आहे हे असं राहील. थोडंसं इथे मध्ये द्यावं लागेल की 11 10 हॅलो. येस सर. हां, हा पाय पुढे यायला खाली. ॲक्च्युली इथे अजून वरती की असला पाहिजे थोडीशी. ही की इथे थोडी खाली. हे सगळं जास्त लांब आहे ना हे पाय, ते जास्त ट्विस्ट होणार इथे. ठीक आहे, तसंच हे 7 होती ना, इथे पण थोडं जाऊन खाली घेऊ. ही आता 8 वर की आहे ना, हे लाल जे हे दिसतंय ते काय काय 6 हे ना, हां ही 6 वरती 6 6 मग 8. 6 8 11 आता पायांवरती खेळूया आपण. केव्हा पाय कसे जात आहेत है ना. थोडं लागेल बोटाला. ठीक आहे, आता आपण पायाचं करत आहोत. पहिले एक पाय करून घ्यायचा, मग दुसरा पाय करायचा. आता हा मागे जाताना पाय आहे. ठीक आहे, तर आपण यांना एक्झॅक्टली हा फिंगर पोझिशनला इथे ठेवायचं, मिडल ठेवायचं. ठीक आहे, असं हा एक बेस करून घ्यायचा. हा आपला पाय मिडल मध्ये असतो.
ठीक आहे. त्यानंतर ना हम्म, आता हा कुठला ॲक्सिस आहे? हा आहे आपला झेड ॲक्सिस. ठीक आहे, झेड ॲक्सिस हे. तर हम्म, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट हे ना, हा पाय जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये जातो ना तेव्हापासून तो स्ट्रेट असला पाहिजे, एकदम हम्म. स्ट्रेट शार्प. हे काढायचं, असं स्ट्रेट पाहिजे पाय आहे ना, असं स्ट्रेट यायला पाहिजे खाली. ठीक आहे. तू 2 नंबर फ्रेमची हो. काढलीत ना तुम्ही, डिलीट केली ना ग्राफ इथं मधनं. असं हा एवढं स्ट्रेट पाहिजे. हा जुगाडवाला की आहे, हा आपल्याला नंतर सेट करावा लागेल ना. ठीक आहे. ह्याला तू जरासं पाहिजे हम्म. मागे घेऊ शकतो जसं. हो. ह्याला पण बघूया आपण. त्यानंतर डाऊन, हा आहे डाऊन, हा आहे अप. हो. या पायाला तर असं करू शकतोस. या पायाला थोडंसं रेस हिल आहे ना थोडं कमी करा, रोटेशन थोडं कमी कर. असं थोडं स्पेस येईल असं. नंतर हा वरती हे बघ, कळलं? हे बघ पुश झालं ना, हे बघ. आणि मग हा वरती पुश अप, अप इकडे. आणि इकडे ना आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. हील रेस काढून टाक, रोटेशन ठेव. आयडी काय काढले करायचं? हील रेस काढून टाक, रोटेशन ठेव. हे बघ पाय, ह्या नुसतं ह्या पायाकडे लक्ष दे. डोंट सी टू दिस लेग, ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन दिस लेग. हां, कॉन्टॅक्ट व Right सरळ leg. मागे मागे हे हा पाहिजे सरळ मागे जायला पाहिजे. हा असं सरळ मागे जायला पाहिजे. आणि हा पुश, कॉन्टॅक्ट पुश, कॉन्टॅक्ट पुश. ठीक आहे. आणि हा आणि आपण काय करणार आता माहिती आहे अमय, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आपण ह्याच्यामध्ये ह्याचं आर्क नीट यायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आपण ह्याला करणार मोशन ट्रेल. आता 2016 मध्ये मोशन ट्रेल कुठे असते? आपलं व्हिज्युअलाइज मध्ये क्रिएट एडिटेबल मोशन. व्हिज्युअलाइज मध्ये क्रिएट एडिटेबल मोशन ट्रेल. आता ही काय केली आपण? क्रिएट एडिटेबल मोशन ट्रेल केली. आता तू इकडे बघशील ना पाय मोशन ट्रेल असा जातोय असा जातोय. पण हा ही जी मोशन ट्रेल आहे ना अमय, ही काय आहे? हिचा अँकल पॉईंट वरून येते. काय येते? अँकल पॉईंट वरून येते. तर ह्याला डिलीट कर. काय करायला? येस. ही मोशन ट्रेल आपल्याला यूज नाही होणार. Delete. Sorry. ठीक आहे ना, कंट्रोल से. ही जी मोशन ट्रेल आहे ना आपल्याला इथून पाहिजे. इथे आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे अमय? आपल्याला एक लोकेटर घ्यावं लागेल इथे. ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला अँकलचा आर्क नीट पाहिजे. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू, विल क्रिएट. हे इम्पॉर्टंट आहे. आपण लोकेटर लावून आर्क चेक करणं. ठीक आहे. इट इज अ ट्रिक ॲक्च्युअली. येस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक. हा, ओके. most of the student and most of the artists Yes. initial stages they miss this. Because of this they Okay. cannot make a proper arcs. Okay. ओके. So what we will do, we simply go here. येस. We simply go Yeah. here. We simply go here. रेकॉर्डिंग चालू आहे सर. Recording is on. येस. ओके. Simply go here. We select edges, edges, edges.
See, got it? Keep this locator at its ankle. Okay, then what you do, parent, select this parent, shift select locator, child, go here constraint, parent constraint ऑप्शन बॉक्स मध्ये मेंटेन ऑफसेट ऑन अँड ऍड. ओके, ऍड पहिले पायाच्या ह्याला सिलेक्ट केल्यानंतर मग लोकेटरला सिलेक्ट केलं. सम प्रॉब्लेम इज दिस व्हेन इट्स गोइंग, तर कुठे ना थोडंसं हे अटकतच आहे, अँकलला नीट येत नाही आहे. ठीक आहे, हा अँकल कडे यायला हवा. हे सगळं मी पुन्हा गोष्ट येतो आणि एक आयडिया करूया आपण, त्याला डिलीट करू. ठीक, हिचं जिओ पकडू, जिओ जॉमेट्री. ठीक आहे, जॉमेट्री पकडूया आणि जॉमेट्री पकडण्यासाठी काय केलं तुम्ही? हे ऑन ऑफ केलं, हे सिलेक्ट केला, कर हे इकडे, आणि ह्याला कर आयसोलेट कर ह्याला, ह्याचं एवढं पाय दिसेल. ठीक आहे, तर काय कर, हे जे वर्टेक्स आहे ना, सिलेक्ट वर्टेक्स मध्ये जा, वर्टेक्स सिलेक्ट कर. ठीक आहे, वर्टेक्स सिलेक्ट झाले, and add, you have to add one create locator. Now we will add something like rendering, we will add rigging, डिफॉर्मर्स, क्लस्टर ऍड करूया, क्लस्टर. तर मी ट्राय करतोय, कधी याला जुगाड काहीतरी करावं लागेल आपल्याला. एक मिनिट, कंट्रोल सेल, डिफॉर्मर क्लस्टर. ठीक है, मोड रिलेटिव एंड क्रिएट. आणि क्लस्टर पण मागेच राहतोय अमय. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. तर परत आयडिया करू आपण. थांब, हा पाय आहे ना, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. परत लोकेटर घेऊ. थांब, क्रिएट. आपल्याला काहीतरी असं गोष्ट पाहिजे ना, त्याला पकडून आपण हे करायचं. काय करायचं आहे आपल्याला, लोकेटर आलं इकडे. पण लोकेटरला पायाकडे ठेवूया आपण. आपण लोकेटरला आणि पाय दोघांना सिलेक्ट करून आयसोलेट करू. आयसोलेट. ठीक आहे, शो लोकेटर काय, कंट्रोल झेड. हां, आयसोलेटचं ऑप्शन कुठे इथे? हां, छोटं का वाटतं लोकेटर. आइसोलेट ऑन है.
फाय आणि आयसोलेट मी लोकेटर येत नाही ह्याला. ते कोई बात नाही. लोकेटर इथून पकडलं आणि व्ही प्रेस करायचा. व्ही हां आणि स्नॅप करायचं इथे. व्ही हां ठीक. मग आता आयसोलेशन ऑन कर. ठीक. थोडंसं वर घे. अँकलवर पाहिजे आपल्याला. ओके. आणि काय कर, सिलेक्ट पॅरेंट चाइल्ड कन्स्ट्रेंट पॅरेंट कन्स्ट्रेंट मेंटेन ॲट ऑफसेट. काय आलं कन्स्ट्रेंट झालं काय. हां लोकेटर तिकडेच राहिलं. लेट मी चेक. पॅरेंट शिफ्ट एफ प्रेस करायचं. एफ नाही एमचं एफ. शिफ्ट एफ. ओके. क्लिक करो. ही आहे जॉमेट्री. ठीक. जॉमेट्रीला सिलेक्ट केलं. कंट्रोल लोकेटरला सिलेक्ट केलं. कन्स्ट्रेंट पॅरेंट कन्स्ट्रेंट मेंटेन ऑप्शन ॲड. हालतच नहीं है. कुछ तो जुगाड़ करना पड़ेगा. ऐसा कैसे चलेगा. आपण हील करतो ना त्यामुळे ते वर राहत आहे. जर का एक आहे प्लगिन्स. एक हेअर अँड फरचा प्लगिन असतं ना हेअरचा. याच्यामध्ये हेअर्स फीडमध्ये हेअर्स अँड हेअर्स आहे ना. अँड परत आयसोलेट करूया. मला तिकडे काहीतरी कंट्रोलर हवं आहे. काय ना काहीतरी पाहिजे तिकडे जे ह्याच्याबरोबर फिरायला पाहिजे बस. ठीक आहे. तर आता ह्या रिंगमध्ये येत नाही आहे तर आपण काय करतो कुठे ना कुठे पकडून कधी जुगाड मारतो. गेटिंग इट. तर फॉर एक्झाम्पल हा कंट्रोल मी सिलेक्ट केला तर एन हेअर क्रिएट नको क्रिएट हेयर. ठीक. और
हे सगळे वेगळे कन्स्ट्रेंट्स आहेत. असं कुठलं मायाचा डिफॉर्मर आहे की जे इकडे चिपकून राहील असं वर्टेक्स लेवलवरती? मला पण नाही माहिती. आणि मला म्हणून पण नाही विचारलं माहिती. विचार कर ना, तर वर्टेक्स लेवलवरती ह्या चिपकून राहायला पाहिजे. नाही नाही कल्पना नाही, मला पण कल्पना नाही. लोकेटर करता हे व्हायला पाहिजे होतं हो, पण त्याच्याबरोबर. ते काय होत नाहीये, तर आपला काहीतरी वेगळं जॉमेट्रिक कन्स्ट्रेंट, पॅरेंट कन्स्ट्रेंट अँड कन्स्ट्रेंट, पॅरेंट नाही, पॅरेंट चाइल्ड constraint, and here it is. Let us try about something geometry constraint. पण हे वर वर नाचते. बरोबर नाही वाटत ते. Again we will try different constraint. Point constraint. It's not going actually. आपल्याला काहीतरी करून इथे हवं होतं, पण आता काय करायचं? आपल्याला मेन थिंग काय पाहिजे आहे, इथून हे पाहिजे आहे. किंवा एक असं वर्टेक्सला पकडून जर का मी असं केलं तर ॲनिमेशन काय व्हिज्युअलाइज क्रिएट मोमेंटम नाही म्हणतो काय एरर होतं ते. नाही करत आहे दाखवत आहे. तो बोलतो की कॉम्पोनेंट लेवल मी नाही करू शकत. तर प्रॉब्लेम होता की आपण इकडेच हे करतो ना, आपला पिवोट आहे ना मागे मागे सरकतो, इथे जातो. आपल्याला पाहिजे इथे समथिंग हिअर, वी वॉन्ट सम कंट्रोलर हिअर. तर काय काय रिक्स मध्ये पॉसिबिलिटी आहे, पण ह्या रिक्स मध्ये पॉसिबिलिटी नाही दिसत आहे तशी. नाही एवढं ट्राय करून पण होत नाही म्हणजे नाही चाहिए पॉसिबिलिटी. एक लास्ट ट्राय करूया. एक ट्राय करतो. याला मी
आयसोलेट करतो, व्हर्टेक्स पकडतो, काय मारतो, कन्स्ट्रेंट मारतो, काय कन्स्ट्रेंट डिफॉर्मर, कन्स्ट्रेंट ॲनिमेशन रिगिंगमध्ये असतं. स्किन डिफॉर्मर आणि ह्याला मारूया आपण क्लस्टर, डिफॉर्मर क्लस्टर क्रिएट क्लस्टर. ठीक आहे, हा क्लस्टर, क्लस्टरला पॅरेंटला सिलेक्ट करूया आणि या क्लस्टरला सिलेक्ट करूया. ओके, आणि आपण कन्स्ट्रेंट नाही जात आहे. क्लस्टर तिथेच राहतोय तो. जर का क्लस्टरला आपण पकडून क्लस्टर जात नाही आहे. चल ठीक आहे, लेट इट विल गो अहेड. ठीक आहे, आता काहीतरी जुगाड करावं लागेल. या रिंगमध्ये थोडंसं कठीण आहे, मला बघावं लागेल. नेक्स्ट टाइमला मी नक्कीच बघून तुला सांगेन की या रिंगमध्ये ना आपण कसं क्लस्टर लावू शकतो. लावायला येईल पण सध्या तरी ना तर हे पडतंय, प्रॉब्लेम येतोय. ओके, मग नाहीतर ह्याचं लॉक अनलॉक केलं तर अनलॉक नाही करू शकत. का नाही करू शकत अनलॉक? कारण की हे आपण काही कशाने घेतलेलं आहे, रेफरन्स घेतलेलं आहे, त्यामुळे त्यामुळे याला अनब्लॉक नाही करू शकत. तर थिंग इज दॅट आपल्याला हे युजली तरी हे असं पाहिजे की प्रॉपर असं यायला पाहिजे पाय त्याचे. ठीक आहे, तरी जर का हिला पकडून मी कन्स्ट्रेंट हे केलं तर ॲनिमेशन विज्युअलाइज क्रिएट नाही, कारण की लॉक येते व्हिज्युअलाइज म्हणून काय करतो म्हणता? मोशन नाही तरी पण नाही आले मोशन ट्रेल आणि लॉक ओपन नाही होणार कारण की हे काय हे रेफरन्स आहे. ओके, आणि आपण हिला रेज टो केलं ना, रेज टो, त्यामुळे तसं नाटक झालेलं आहे. चल थ्रीट पण आपण ना हिला करून पकडून हे करून टाकू पण विज्युअलाइज क्रिएट एडिटिव्ह मोशन. ठीक, हा गेला पाय, हे बघ हा पाय इथे आला, पुढे आला, इथे आला, परत मागे गेला. पाय असा मागे जाऊ शकतो का? मागे नाही जाऊ शकत ना. नाही, परत हे आपलं 11 वरती, हे 11 वरती इथे आला, 10 वरती इथे आला, 11 वरती इथे आला, 12 वरती पण मागे, 10 वरती इथे, 11 वरती नाही येऊ शकत ना. म्हणून मोशन टाकायचे. येस, पुढे जाऊनच मागे टाकायचे. त्याच्याने आपल्याला कळतं की पाय कसे पडलेले. एक्झॅक्टली राईट, एक्झॅक्टली कसं जातोय पाय. हे असं थोडंसं शेप मध्ये इकडे खाली जाऊन असं थोडं हे पण जरा खूप स्ट्रेट होत आहे, मागे करू शकतो असं. ठीक आहे, इकडे आलो थोडंसं याला
त्याला असं आणि त्याला असं केलं. ठीक आहे. हा प्रॉपर आर्क येतो. तो पाय आता बघशील ना, तो पाय एकदम प्रॉपर पडतोय. ठीक आहे. सेम वे मध्ये आता एक्स ह्या पायाला ह्या पायचं झालं का, नाही सॉरी ह्या पायचं झालं. आता ह्या पायचं पण करायचं आणि ह्याला पण व्हिज्युअलाइज ॲडिटेबल मोशन टेल टाकायचं. आता ह्याची मोशन टेल बघ कशी केवढी चुकलेली आहे. हे बघ खालून येतो हा पाय. ठीक आहे ना. मग हा पाय पण वरून यायला पाहिजे ना. ह्याच्या मोशन टेलशी मॅच व्हायला पाहिजे ह्याचा पाय. एक मिनिट. आय थिंक व्हॉट वी डन इज द रॉंग थिंग. आपण ह्याला सिलेक्ट करून मोशन टेस्ट सिलेक्ट करायला पाहिजे ना. व्हिज्युअलाइज क्रिएट इंटिव्ह मोशन टेस्ट. लेफ्ट झालं, राईट झालं. हा हा पाहिजे व्हिज्युअलाइज. हा लेफ्ट पायर आहे ना. हा पाहिजे. हा पाय कसं झालाय. हा येतो इथे, इथ्याला डायरेक्ट खाली येतो हा पाय. हा तर हा 6 मध्ये हा कसा वरती पाहिजे ना, एअर मध्ये पाहिजे ना. ही एअर पोज पाहिजे ना. येस येस. प्रॉपर एअर पोज. तुला हे सगळी गोष्टी ना मोशन ट्रेनमुळे कळणार आहे बघ. आता ही स्पेसिंग नीट करायची, कुठे फास्ट कुठे स्लो है ना. सेम थिंग इकडे पण स्पेसिंग नीट करायची. पहिलं का साईड व्ह्यू मध्ये बघ, अजून ना चांगलं कळणार. हे बघ कळलं का. ह्याची स्पेसिंग ह्याची स्पेसिंग मॅच कर साईड व्ह्यू मध्ये. दोघांची सेम ठेव साईड व्ह्यू मध्ये. ठीक आहे. थिंक ही आणि ही पोस्ट सेम झाली. ही आणि ही पोस्ट झिरो कर, थोडंसं कमी कर. ठीक. दिस इज द फास्टेस्ट वे ऑफ डुईंग इट. कळलं का. व्हिज्युअली मॅच करायचं असं. येस येस येस. साईड व्ह्यू मध्ये.
एक मिनिट बंद करून दाखवतो. कळलं का? ओके येस. प्रत्येक पोझिशननुसार जे बॉडीमध्ये पण ट्विस्ट येईल ना वरची जे हे असते आपली बॉडी. आपण अपर बॉडी नाही केली, त्याच्या हिशोबाने आपल्याला अपर बॉडी ओके. करायची. येस ओके. येस. त्याच्या ग्राफमध्ये चेंज करायला ट्राय लागतं कर म्हणजे. पहिले आणि मग मला दाखव नेक्स्ट टाइम. ओके ओके. हा, म्हणजे शनिवारी येईल तेव्हा दाखवीन तुम्हाला म्हणजे. पेल्विस आणि स्मूथ करून दाखव. ओके. ग्राफ पोजेस तयार करतो आणि हा, ग्राफ ठीक आहे. ठीक करतो मग ऑटो आपण करून. पुढे- ओके. बाकी शनिवारी पुढे आपण 11:30 jump 12 वगैरे पर्यंत आणि तुमच्याकडे ह्याच्यात जाऊया मग. ठीक आहे. ओके Keep ओके trying, okay? ओके. शनिवारच्या शुक्रवारी मेसेज करा व्हॉट्सअपवर किती वाजता. म्हणजे शनिवारी जास्त वेळ थांबायला पण तयार 6 वाजेपर्यंत म्हणजे, कारण आता मॅथ्सचा पण क्लास नसणार ना माझा आता. शनिवारचा. ठीक चल. ओके ओके ओके. बाय सर. हां ओके. रेकॉर्डिंग पाठवून द्या मला.